नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तेलकट न होणारे अगदी कुरकुरीत शाबू वडे रेसिपी पाहणार आहोत. सर्वांनाच प्रॉब्लेम असतो की वडे तळताना फुटतात किंवा तेलकट होतात, पण मी काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचे वडे अजिबात तेलकट होणार नाहीत आणि तळताना फुटणार सुद्धा नाहीत. ह्या सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. आता वडे बनवण्यासाठी इथे मी साधारण 400 ग्रॅम साबुदाणे घेतलेले होते. ते रात्रभर भिजत घातलेले होते. साधारण एक 7-8 तास तरी साबुदाणे भिजत घातलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की साबुदाणे किती चांगल्या पद्धतीने फुललेले आहेत आणि आपल्या शाबूमध्ये पाणीसुद्धा राहिलेलं नाही. असा मोकळा मोकळा शाबू आपला झालेला आहे. आणि अशाच पद्धतीने आपल्याला वडे बनवण्यासाठी साबुदाणे आपल्याला अशाच पद्धतीने हवे आहेत. जर तुमच्या साबुदाण्यामध्ये थोडंसं ओलसरपणा असेल किंवा थोडंसं पाणी राहिलेलं असेल तर तुमचे वडे तेलकट तर होणारच आणि फुटण्याची शक्यतासुद्धा असते. त्याच्यामुळे नेहमी आपल्याला साबू वडे बनवताना मोकळा शाबू, फुललेला शाबूच घ्यायचा आहे. तुमचं शाबू थोडं ओलसर असेल तर त्याला थोडं कोरडं करून आपल्याला घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साधारण एक अर्ध वाटी शेंगदाण्याची कूट घालायचं आहे, भाजलेले शेंगदाण्याची कूट, आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. भरपूर अशा प्रमाणात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. टेस्टनुसार मीठ घालायचं आहे. इथे साधारण एक 400 ग्रॅम शाबूसाठी मी 2 मीडियम साईजचे 2 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला हे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. बटाट्यांच्यामध्येच आपल्याला हे कणिक चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी टेस्टसाठी हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, साधारण 1 चमचा. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट घालू शकता किंवा तुम्हाला लाल तिखटचा वापरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता हे सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. तुमचे साबुदाणे तर फुटण्याची शक्यता असतेच, पण तेलकट तर खूपच होतात. त्याच्यामुळे बटाट्याचं प्रमाणच आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. साधारण एक 400 ग्रॅमसाठी मी 2च मीडियम साईजचे बटाटे वापरलेले आहेत. जास्त बटाटे झाले तरीसुद्धा आपले वडे तेलकट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बटाटेसुद्धा आपल्याला बरोबरच घालायचं आहे. आता आपल्याला वडे वळवण्यासाठी घ्यायचं आहे, तयार करण्यासाठी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून वड्यांचे गोळे बनवताना हाताला चिकटणार नाहीत. आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे पॅटीसच्या आकारामध्ये आपल्याला त्याला चांगल्या पद्धतीने हातावरती स्थापून घ्यायचं आहे. आपल्याला हे पॅटीस जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर वडे तेलकट होतात, खूपच तेलकट होतात. आपल्याला थोडंसं पातळच पॅटीस ठेवायचं आहे जेणेकरून आपले वडे कुरकुरीत होतात आणि तेलकट होत नाहीत आणि फुटण्याची शक्यतासुद्धा नसते. त्याच्यामुळे थोडंसं पातळच ठेवायचं आहे आपल्याला. आणि खातानासुद्धा असं क्रिस्पी वडे छान लागतात. त्याच्यामुळे थोडंसं पातळच आपल्याला त्याचे पॅटीस मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. आता इथे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि गॅस मोठा ठेवूनच आपल्याला हे वडे तळायचे आहेत आणि एक एक पॅटीस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला मोठा ठेवूनच वडे तळायचे आहेत. मीडियम गॅस किंवा बारीक गॅस करून जर तुम्ही तळला तर तुमचे वडे तेलकट तर खूपच होतात. त्याच्यामुळे तुम्ही गॅस मोठा ठेवूनच या वड्यांना तळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या वड्यांना रंग आलेला आहे आणि आपले वडे खूपच क्रिस्पी आणि असे कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता की माझे साबुदाणे चांगले भिजलेले होते आणि असं मोकळा मोकळा शाबू होता. त्याच्यामुळे आपले वडेसुद्धा फुटलेले नाहीत.
तुमच्या साबुदाण्यामध्ये ओलसरपणा जर असेल किंवा बटाटामध्ये सुद्धा ओलसरपणा असेल तर वडे फुटण्याची शक्यता असते कारण त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो. त्याच्यामुळे काय करायचं की साबुदाणे भिजवल्यानंतर थोडं साबुदाण्यांना कोरडं करून घ्यायचं आणि बटाटे शिजवल्यानंतर सुद्धा त्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं, म्हणजे त्याच्यातील जो पाण्याचा अंश असतो तो निघून जातो आणि आपले वडे कुरकुरीत तर होतातच, पण वडे आपले तळताना फुटणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे बटाटे आणि साबुदाणे चांगल्या पद्धतीने भिजलेले पाहिजेत आणि कोरडे पाहिजेत. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुमचे वडे कसे बनतात.